नमस्कार, मी विश्वराज अमर पाटील, इयत्ता 6वी, श्रीमती इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, राज्य महाराष्ट्र याचा रहिवासी असून भारतीय इतिहास प्रबोधिनीतर्फे आयोजित केलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षानिमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मला सहभागी होताना विशेष आनंद होत आहे. आज मी पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई या विषयावर बोलणार आहे. तव स्मरण आमागे सतत स्फुरंदायी, गे धर्मपरायण साध्वी अहिल्याबाई, गंगे समनिर्मल उदात्त जीवनदायी, स्त्री रत्न तूच गे, तूच प्रजामाऊली. मित्रांनो, अहिल्याबाईंची जीवनगाथा ही प्रेरणा स्फूर्ती देईल अशीच आहे. ज्या मनगटात बळ, बुद्धी, चातुर्य आहे तोच लोकाभिमुख राजा बनू शकतो, असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कृतिशील कार्याचा उल्लेख भारताच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षराने केला जातो त्या लोकमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर. सर्व धर्म समभाव, अस्पृश्यता उच्चाटन, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष समानता, गोरगरिबांविषयी कळवळा, हुंडा पद्धतीचे उच्चाटन, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसा हक्क, प्रजेविषयी तळमळ अशा कितीतरी समाज सुधारणेचे कृतिशील कार्य करणाऱ्या अहिल्यादेवींचा जन्म 31 मे 1725 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा खेड्यात धनगर समाजातील मानकोजी व सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला. 18व्या शतकात जेव्हा स्त्रियांना दुय्यम स्थान होते तेव्हा त्यांनी स्त्रियांना धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची मुभा दिली. त्यांनी स्त्रियांना निर्भय बनवून त्यांची एक अभूतपूर्व सैन्याची तुकडी बनवून त्या स्त्रियांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या होत्या. अहिल्याबाईंच्या हातात पिंड देऊन जेव्हा त्यांना धार्मिक चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला गेला ना, तेव्हा एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन खऱ्या कल्याणकारी योजना काय असतात आणि त्या कशा राबवल्या जातात याचं एक उत्तम उदाहरण घालून दिलं. स्वतःच्या दुःखाचा विचार न करता धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता व न्याय या तत्वावर त्यांनी राज्य केले. पेशवा रघुनाथराव यांनी पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यास 50,000ची फौज घेऊन इंदोरवर चढाई केली. त्यावेळी खचून न जाता तेजस्विनी अहिल्याबाईंनी त्याला खलिता पाठविला. त्या म्हणतात की आपण माझे राज्य हिरावून घेण्यास कपट रचून आलात. तुम्ही मला दुबळी समजलात काही खोळी. आता आपली गाठ रणांगणातच पडेल. माझ्याबरोबर लढाईत पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल. मी हरले तरी कीर्तीकरणच जाईन, पण तुम्ही हरलात तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मुत्सदी अहिल्या ही तळपती शमशेर आणि लखलखती वीज होती. एक अत्यंत श्रद्धाळू म्हणून त्यांनी दुर्लक्षित झालेल्या शेकडो मंदिरे आणि धर्मस्थळांच्या पुनर्बांधणीसाठी पुढाकार घेतला. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माण, सोमनाथ, रामेश्वरम, द्वारका, अयोध्या, बद्रीनाथ, मथुरा, गया येथील मंदिराचे जीर्णोद्धार, तसेच भारतातील घाट, विहीर, तलाव बांधणे आणि प्रवासी आणि यात्रेकरूंसाठी धर्मशाळा आणि विश्रांतीगृह बांधले गेले. 1766 ते 1796 पर्यंत अहिल्याबाईंनी इंदोरच्या राजगादीवर अनियंत्रित सत्ता केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त पंतप्रधानांनाही आपल्या ग्लिम्सेस ऑफ द वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकात त्यांची दखल घ्यावी लागली. मित्रांनो, मीरेची भक्ती, राधेची प्रीती, यशोधरेची विरक्ती, उर्मिलेची अनासक्ती आणि त्याबरोबरच अहिल्याबाईंची खंबीर, त्यागी, कर्तव्यपरायण वृत्ती या साऱ्यांचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवून जीवनाची वाटचाल करा आणि हेच खरे पुण्यस्मरण आहे असे समजा. मनपूर्वक धन्यवाद.